गावाकडल्या पद्धतीने जर हरभऱ्याची भाजी करायची असेल तर व्हिडिओ हा संपूर्ण बघा. तर त्यासाठी साहित्य घेतलेले आहे. हरभऱ्याची भाजी खुडून आणली, लसूण ठेचून घेतला आहे, हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. कढई गरम झाली, त्यामध्ये 2 ते 3 चमचे ना तेल टाकून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये तेल गरम झालं का जिरे टाकून घ्यायचे. जिरे टाकले का हिरवी मिरची टाकून घ्यायची आणि लसूण टाकून घ्यायचा. लसूण आणि हिरवी मिरची 2 ते 3 मिनिट छान असे तळून द्यायचे, जेणेकरून मग भाजीला खूप छान चव येते. त्यानंतर आपली भाजी टाकून घ्यायची. भाजी मी काय धुतलेली नाही आहे. भाजी धुतली का त्याची चव जाते, त्यामुळं हरभऱ्याची भाजी शक्यतो धुत नाहीत गावाकडे कोणीही. तर अशा पद्धतीने त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि भाजीला थोडंसं शिजायला वेळ लागतो. 5 ते 6 मिनटं. मेथीच्या भाजीपेक्षा थोडासा जास्त टाईम लागतो. तर याच्यामध्ये ना आपण थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी घालून घेऊयात, जेणेकरून मग भाजी शिजायला जरा पाणी सुटेल. तर इथं झाकण वगैरे मिक्स वगैरे करून घ्यायचं आणि त्यानंतर मग त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि छान असं 5 ते 6 मिनिट शिजून द्यायचं. अधूनमधून चेक करायचं, जेणेकरून भाजी आपली लागणार नाही. तर इथे छान असं बघू शकता पाणी सुटलेलं आहे मिठाचं आणि त्याचं पण. त्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा. शेंगदाण्याचा कूट टाकून झाला का 2 ते 3 मिनिट छान असं परतून घ्यायचा आणि कूट ही शिजू द्यायचा भाजीबरोबर, जेणेकरून टेस्ट वाईज खूप छान लागते भाजी. ही भाजी तुम्ही ना बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.